त्याच्यावर आपल्या सगळी जिंदगी आहे. आपलं भविष्य आहे. लोक तुम्ही काहीतरी परीक्षा ठेवा, एज्युकेशन क्वालिफिकेट लोक ठेवा, आम्हाला नको आहे असलं. अर्थच नाही काय इतना लेटर लेके गई आसिया पटेल। मेरे को चक्कर आई, मेरे को अस्थमा रह के भी मैं गई। मैं उतना जाके भी मेरा लेटर लिए नहीं। तो अब जब तक मेरे को कलेक्टर साहब कुछ मेरे को बताते नहीं उनका क्या है सो, अरे उन्होंने मेरे को खुद आके मिलते नहीं, तब तक अब मैं तो पानी भी नहीं पीने वाली। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेला आहात। नेमका आता आपण आज गेला होता निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे, काय नेमकं प्रकार झाला आणि काय विषय झालेला? आसिया पटेल हे उपोषण करते आहेत, उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं आमरण उपोषण आहे आणि 3 दिवस झालेले आहे। प्रशासनाने कोणतीही दखल न घेतलेली आहे, विचारपूस सुद्धा झालेली नाही आणि आज स्वतः उपोषण करता चालून कलेक्टर ऑफिसच्या पूर्ण पायऱ्या चढून त्यांच्या दालनात गेलेला आहे। तरीही तिथं कलेक्टर साहेब अवेलेबल नव्हते आणि त्यांचे विचार जे होते आमच्या उपोषणकर्त्याचे आसिया पटेलचे, यांनी त्यांचे विचार सुद्धा ऐकून घ्यायची त्यांची तयारी नव्हती। त्यांनी दुसऱ्याच कोणत्यातरी अधिकाऱ्याला तिथं पाठवून त्यांच्या हस्ते त्यांचं निवेदनाचं पत्र घेतलेलं आहे आणि तिथं आम्हाला कोणतीही त्यांनी विचारपूस केलेली नाही, काय नाही आणि तिथून आम्हाला इथे रिकाम्या हाताने इथं पाठवून दिलेलं आहे। हे आम्ही असं चालू देणार नाही। जर येणाऱ्या काळात यांनी आमची दाद घेतली नाही, हा उपोषण आज दिल्लीच्या जंतर मंतरवर जसं चालू आहे, जसं पेटलेलं आहे, तर त्याच पद्धतीनं येणाऱ्या 4-5 दिवसात तसाच उपोषण पेटलेला दिसणार आहे। आणि जितकीही त्यांनी प्रशासन पोलीस प्रशासन लावू द्या, ही महिला त्यांच्या आटोक्यात येणार नाही। जसं पेटलेलं आहे अजून त्याच्या 4 पटीनं पूर्ण महाराष्ट्रात आम्ही पेटवून काढणार आहात। आम्हाला इथं राजकारण करायचं नाहीये, आम्हाला फक्त आमच्या मुलांच्या भविष्यासाठी, आमचे एकट्यांचे मुलं नाही, पूर्ण देशाचे विद्यार्थी आहेत, सगळ्या देशांची मुलं आहेत, त्यांच्या भवितव्यासाठी आज आम्ही आवाज उठवत आहोत। आमच्या आवाजाला जर दाबण्याचा प्रयत्न केलाय तर हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाहीत। याच्यासाठी आमचं जीवही गेलं तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहात। हे गुलामगिरीचं सरकार आम्ही बिलकुल खपवून घेणार नाहीत। त्यांनी आमच्यावर दबाव टाकत आहेत, हे आम्ही त्यांचा दबाव सहन करणार नाहीत। आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, आमची तर ह्यांनी जिंदगी पूर्ण मातीत टाकवली 14 वर्षात, यांनी काही सुद्धा केलं नाही। हे सरकार नुसतं आहे ना आम्हाला फक्त आमिष दाखवून आमच्याकडून मते घेऊन ही सरकार आहे ना जागेवर बसलेली आहे, सत्तेमध्ये आलेली आहे। आम्हाला शिक्षणाबद्दल यांनी काही सुद्धा दिलेलं नाही, उलट आहे ना आम्हाला यांनी भीक मागितल्यासारखं आज आम्हाला रस्त्यावर बसवलेला आहे। आम्ही काय करावं, आम्ही कोणाकडे जावं? सरकारपाशी आमचे प्रश्न नाही मांडणार तर आम्ही कोणापाशी मांडणार आहात? आमची दाद कोण घेणार आहे? एवढी सरकार ही निर्लज्ज झालेली आहे का? ही सरकार झोपलेली आहे का? हे सरकारला कधी जाग येणार आहे? ही सरकार जर झोपत आहे त्या सरकारला आम्ही उठवल्याशिवाय इथून आम्ही या सगळ्या महिला उठणारच नाहीयेत। आम्हाला या सरकारपासून निवेदन आहे की ह्या सरकारनं लवकरात लवकर आमच्या मागण्या जर नाही पूर्ण केल्या तर आम्ही इथून आहे ना अजिबात उठणार नाहीत। आणि लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्याचबरोबर जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्यात यावा। आम्हाला हे अजिबात चालणार नाही। आज जर असं होत असेल तर येणारी पिढी काय हे जगात जगणार आहे? तुम्ही शिक्षणावरच मात करत असाल तर पुढची पिढीचं कसं भवितव्य घडणार आहे? हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाहीत, हे बिलकुल सहन होणार नाही। आज जसं दिल्लीवर जंतर मंतर जे पेटलेलं आहे त्याच पद्धतीनं उस्मानाबाद धाराशिव त्याच पद्धतीनं येणाऱ्या 2-3 दिवसात तसंच आम्ही पेटवून काढू आणि ही लढाई पूर्ण महाराष्ट्रात चालणार आहे, अजिबात सहन करून घेणार नाहीत। माझी हीच विनंती आहे। धन्यवाद। आपण गेला होता तिथे नेमका काय प्रकार घडला तिथून आपण वापस आला? जिल्हाधिकारीच्या दालनामध्ये आम्ही गेलेलो आहोत। आम्ही आमचं निवेदन देण्यासाठी गेले तरी आमच्या उपोषणकर्ते जे आसिया पटेल आहेत त्यांना तिथे चक्कर आली
तरीही जिल्हा अधिकारी आमचे जे कलेक्टर साहेब आहेत धाराशिव जिल्ह्याचे त्यांनी येऊन सुद्धा बघण्याचं काम केलेले नाहीये. एवढी प्रशासन झोपलेली आहे का? एवढी भ्रष्टाचार आहे का? कशासाठी? अहो माणुसकी तुम्ही जीवन ठेवा. तुमच्यात आज माणुसकी नाहीये तर तुम्ही खुर्चीचे राजीनामे देऊन टाका. आम्हाला चालणार नाहीये. एक तरी तुम्ही तुमच्या तुम्ही बघून घ्या. पण आम्ही निवडून दिलेलं आहे. आम्ही तुम्हाला आमच्या मुलांसाठी, आमच्या भवितव्यासाठी, मुलांच्या एवढं आम्ही हे करायला लागलो आणि तुम्ही तिकडून काहीच प्रतिसाद नाहीये तुमचा. कलेक्टर साहेबांनी आमच्याकडे येऊन काही विचारपूस केलेली नाहीये. त्यांचं एक अधिकारी टेबलवर बसून फक्त घेतलेलं. आमचे कलेक्टर साहेब मीटिंग मध्ये आहेत म्हणून आम्हाला तिथून आहे ना बाहेर पाठवून दिलेलं आहे. हे चुकीचं केलेलं आहे. हे एकदम म्हणजे काय, त्याला आता दोन शब्दही पुढचे सांगायसारखे नाहीयेत. पण हे खूप मोठं चुकीचं केलेलं आहे. कलेक्टर पुढचं पाऊल काय असणार आहे? कलेक्टर साहेबांनी तिथे गेल्यानंतर दाद दिलेली नाहीये. सगळे उपोषणकर्ते तिथे गेले होते आणि सगळे संघटनाही तुमच्या सोबत होते, तरी सुद्धा त्यांना दखल घेतली नाही. मग आता पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढे काय पुढचं पाऊल आमचं हे आहे की आमचं उपोषण कंटिन्यू चालू राहणार आहे. तिला जरी काही झालं तर आम्ही साखळी उपोषण चालू ठेवणार आहोत आणि हे उपोषण आमचं कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि जोपर्यंत आम्हाला धर्मेंद्र प्रधानांचं राजीनामा भेटत नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण कंटिन्यू राहणार आहे. हे आमचं पुढचं धोरण आहे. आणि सगळ्या बायका जेवढ्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील जितक्या बायका जितक्या जास्तीत जास्त इथं येतील तेवढ्या आम्ही गोळा करणार आहे. आणि हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटवणार आहे. हे इथं थांबणार नाही आंदोलन. मागील 3 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक महिला उपोषण करते. आज ते जिल्हाधिकारीच्या दालनात गेले होते. नेमकं तिथे काय घडलं ना? पुढचं पाऊल काय असणार आहे सर्व महिलांचं? आम्हाला अपेक्षा होती, आज 3 दिवस जी महिला उपोषणाला बसली आहे ती सामान्य महिला आहे. 3 लेकरांची आई आहे. तिचीही मुलगी उद्या नीटची तयारी करणार आहे. तिचा उद्रेक एवढा झाला की तिने आपणहून त्याचा एक स्वतः पुढाकार घेऊन ते बसलेली आहे. पण जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम होतं की आज सकाळी तिची दखल घेणं, ती घेतलेली नाही. तिला चालता येत नव्हतं तरी तिने कलेक्टर ऑफिस गाठलं. पण तिथेही कलेक्टर ऑफिस मध्ये गेल्यानंतर साहेबांनी त्यांची भेट घेतली नाही. मग हा कुठेतरी आवाज सामान्यांचा दाबला जाण्याचा एक प्रकार आम्हाला दिसून आला. तुम्ही जर इथपर्यंत येऊनही दखल घेत नाहीत आणि तुमच्या दालनापर्यंत आल्यानंतरही त्याच्यावर चर्चा करत नसता तर तुमच्यासारखे लोक आमच्या इथं डोक्यावर बसले, त्याचा आम्हाला खरंच एक मोठा दुर्दैव आहे. आमचं इथे अशिक्षित लोक तुम्ही शिक्षण मंत्री करता, अशिक्षित लोक तुम्ही PM करता आणि तुम्ही शिकलेले असूनही आमच्या दखल जर घेत नसाल तरी कुठेतरी शोकांतिक आहे.